हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आज आपण बघणार आहे डिपार्टमेंट पीएस पुन्हा एक महत्वाची अपडेट. ऍक्च्युली मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण मला ऍक्च्युली भरपूर सारे विद्यार्थी जे आहे ते एक म्हणतो निगेटिव्ह ते झालेले आहे बिचारे, की अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही आहे. आता मला माहित नाही की एमपीएससीनी का बरं एवढा वेळ घेतला आहे, आणि मला एक एमपीएससी सुद्धा विनवणी आहे की एमपीएससीने सुद्धा जे डिपार्टमेंटचे जे आपले विद्यार्थी आहे त्या संदर्भात जेव्हा कठोरता म्हणू शकतो आपण, किंवा एक प्लॅनिंग संदर्भात, कारण की डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी बिचारे ते अहोरात्र आपल्या ड्युटीमध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, कर्तव्य बजावत असतात. तर अशा वेळेस यांसाठी सुद्धा मला वाटते एमपीएससी लवकरात लवकर रिझल्ट लावण्यात यायला हवा होता. मला वाटते 5 तारीख 7 तारीख खूप झाली, आजची 12 तारीख आहे, अजूनपर्यंत त्यांनी रिझल्ट लावलेला नाहीये. हा रिझल्ट कधी मिळू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पण रिझल्टला 15 ते 18 दिवस लागणे अँसर केल्यानंतर ही खूप मोठी गोष्ट होते. नाही तर आपण बघतो जनरली की कधी कधी काही आता खूप लोकांचं असं म्हणणं आहे की सर माहित नाही एमपीएससीला फक्त डिपार्टमेंटचीच वाट लावायची आहे का, डिपार्टमेंटचे पीएसआयचे डिपार्टमेंट वाल्यांचे विचार पण करत नाही, त्यांनी आन्सर की पण चेंज केले नाही, यरलावाचा प्रश्न चेंज केला नाही, ते पांढऱ्या चेंज केला नाही, खूप सारे प्रश्न चेंज केले नाही. तर खूप सारे विद्यार्थी निगेटिव्ह झालेले आहे की सर फक्त आमच्यासोबतच का बरं, इतर जे एमपीएससीचे एक्झाम्स आहेत त्यामध्ये एमपीएससी बरोबर चालत असते, पण आमच्यासोबत का बरं. उलट आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे, आम्हाला आन्सर की वेळ द्यायला पाहिजे, कारण की आम्ही आमचं कर्तव्य बजावत असतो, सोबत आम्ही आपला अभ्यास करत असतो. या दोन्ही याच्यामध्ये जेव्हा टाइम क्लॅश होतो, आता आचारसंहिता लागणार आहे, इलेक्शन आहे, या कंडिशन तुम्हाला सुट्ट्या भेटत नाही, सर्वांना माहिती आहे, सुट्ट्या रद्द असतात. या सर्व गोष्टी सुद्धा एमपीएससी तुमचं न ऐकता ते आपल्या पद्धतीने करत आहे. पण एक लक्षात ठेवा, आपण काही गोष्टी बघणार याच्यामध्ये समजून घ्या थोडंसं. बघा माझं मी तुम्हाला म्हटलं मागे शेवटचा व्हिडिओ राहील, म्हणाले कट ऑफ येऊन देईल 5-6 तारखेपर्यंत, कट ऑफ काही आलेला नाहीये. आता कोर्टची केस आहे किंवा काही गोष्टी आहेत ते आपण बघूया थोड्या वेळात. काय म्हटलं बघा, सर्वात पहिला पॉईंट की या ठिकाणी बघू की पहिला पॉईंट आपण डिस्कस करणार याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो रिझल्ट कधी लागेल. ठीक आहे, रिझल्ट कधी लागेल हे आपण बघूया. सेकंड बघू आपण की परीक्षा मार्च की जून. तर बघा मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये थोडंसं एक या व्हिडिओला आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहेत की आन्सर की आलेली आहे, 15-18 दिवस झालेले आहेत, अजून मध्ये रिझल्ट लागलेला नाहीये. विद्यार्थ्यांच्या ज्या प्लॅनिंग असतात, कुठे सुट्ट्या घेऊन गेले होते बिचारे, त्यांच्या अजून डोक्यात आहे 34 मार्क आहे सर, 33 मार्क आहे सर, 32.50 मार्क आहे सर, 35 मार्क आहे सर, आम्ही सुट्ट्यावर जावं की नाही. कारण की होत असं आहे की एमपीएससीने अजूनपर्यंत रिझल्ट लावून द्यायला पाहिजे होता. लगेच तुम्ही एक्झाम कधी पण घ्या, तुम्ही एक्झाम मार्च मध्ये घ्या, तुम्ही एक्झाम जून मध्ये घ्या, जे पण तुम्हाला तुम्ही करा, पण तुम्ही ऍटलीस्ट रिझल्ट डिक्लेअर करा. म्हणजे विद्यार्थी जे आहे हे विद्यार्थी नाहीये, हे ऑलरेडी महाराष्ट्र पोलीसचे कर्मचारी आहेत. तुम्ही ऍटलीस्ट महाराष्ट्र कर्मचारी म्हणून तरी तुम्ही रिझल्ट लावायला पाहिजे. आणि बघा या संदर्भात असं कोणता मोठा इश्यू नाही की रिझल्ट लावायला काय की काही असं मोठे काही गोष्ट नाहीये. ते का बरं लावत नाहीये, एक असं म्हणतात की ते मागे कोर्ट केस होता, पण मला वाटतं तो एकदम इफेक्ट करते म्हणून. पण ऍटलीस्ट त्यांनी रिझल्ट तरी डिक्लेअर करायला पाहिजे होतं आतापर्यंत. कारण की मी बघतो भरपूर सारे विद्यार्थी, आणि असं होत आहे की माझे सध्या शेड्यूल इतके पॅक आहेत एमपीएससी संदर्भात, राज्यसेवेचे टेस्ट सिरीज असेल किंवा तुम्ही बघत असाल की संडेला मला सुट्टी नाहीये. या कारणामुळे मला ते इतकं म्हणजे हे बर्डन आहे की मी खूप जणांचे कॉल उचलू शकत नाहीये, जबरदस्त जाणून बुजून नाही. माझे कॉल म्हणजे माझ्या बाहेर असतो, मी आपल्या लेक्चरमध्ये असतो ऑफलाईनच्या, त्यामुळे ते विद्यार्थी विचार माझं असं की नाही बाबा मला खूप विद्यार्थी सर तुम्ही विसरले का, मला असं वगैरे काहीच नाहीये. थोडंसं माझा वर्कलोड वाढला आहे, नेहमीसारखा असतो तो जनरली, आता एक्झाम असल्यामुळे जास्त असते टेस्ट सिरीज वगैरे असल्यामुळे. तर बघा आपण काय डिस्कस करूया की रिझल्ट कधी लागेल. ठीक आहे, आपण बघू शकतो विद्यार्थ्यांनो की जे रिझल्ट आहे. बाकी बघा कट ऑफ संदर्भात मी सर्व गोष्टी बघितल्या आहे. कृपया करून प्लीज मी तुमचे हात जोडतो, कट ऑफ संदर्भात नको विचार, मी फ्रस्ट्रेट झालो त्या संदर्भात. मला माहिती तुम्ही सुद्धा फ्रस्ट्रेट झालेले आहात की सर 32 आहे, 33 आहे, 34 आहे, 35 हे 4-5 वाले जे आहेत ते खूप जास्त फ्रस्ट्रेट झाले. 38 झाले पण तो डोक्यामध्ये आहे की होते की नाही. कट ऑफ कसा आहे की ज्याच्या स्कोर 40 आहे तो पण सेफ काऊन वाटत नाही त्याला, की जोपर्यंत मी ऑफिशियल बघत नाही, ठीक आहे विश्वासाने सांगून दिलाय ठीक आहे, पण जोपर्यंत मी ऑफिशियल बघत नाही की बाबा माझा रिझल्ट लागणार आहे की नाही, तोपर्यंत मला वाटत नाही कोणाला झोप येईल, टेस्ट सिरीज कोणी लावली आहे. फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगतो जनरली की ज्या वेळेस संपूर्ण जग झोपलं असतं त्यावेळेस आपलं काम आहे अभ्यास करणे, आणि अधिकारी तोच बनतो जो शांततेच्या काळामध्ये अभ्यास करत असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि मी नेहमी सांगत आहे तुम्हाला की जो व्यक्ती, जे विद्यार्थी या अशा फालतूच्या गोष्टीमध्ये या टाइमात न जाता चुपचाप आपला मेन्सचा अभ्यास करत आहे ना, तो व्यक्ती 100% पीएस आहे, लक्षात ठेवा. होत काय आता बघतो काही ग्रुपमध्ये रोज एक सकाळी मेसेज टाकून देते कोणतरी व्यक्ती कट ऑफ किती लागेल, रोज मी बघतो खूप ग्रुपमध्ये जनरली. मग तिथे काहीतरी डिस्कशन चालू राहते, काहीतरी असं नाही तसं नाही.
बघा त्यांची मनस्थिती सर्वांना माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे की माझा स्कोर किती आहे, होऊ शकते की नाही. फरक असा आहे की एमपीएससीने हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट लवकर लावायला पाहिजे. अदरवाईज पोलीस कर्मचारी असल्यावर सुद्धा बिचारे बघा ते लहानपणासारखे वागत आहे. रोज त्यांचा एक मेसेज असतो, मी बघतो जनरली, आणि त्यांना हे म्हणत नाही. ऍक्च्युली याच्यामध्ये कसं आहे की मग एखादी व्यक्ती सांगतो की बाबा काहीतरी कट ऑफ लागणार आहे, दुसरा व्यक्ती त्याच्यात पुन्हा कमेंट करतो, असं काहीतरी दिवस ते बिचारे काढत आहे, कारण की त्यांना पर्याय नाहीये. का बरं? की रिझल्ट लागला नाही अजूनपर्यंत. आणि मी तुम्हाला म्हटलं की रिझल्ट कधी पण लागू शकते, रिझल्ट तयार आहे, सर्व गोष्टी ते मला माहित पब्लिश काऊन करत नाहीये. आता होऊ शकते की या संदर्भात 2-3 गोष्टी असं आहे, तुम्हाला मी सांगतो काही गोष्टी. मी असं वाटतं की माझ्यामुळे काही डिले वगैरे होत्या, जनरली बघू शकतो आपण. रिझल्ट डिले होण्याच्या मागचं रिझन आहे, होऊ शकतं हे राहू शकते, लक्षात ठेवा. म्हणजे खूप सारे विद्यार्थ्याला असं वाटत आहे की बाबा रिझल्ट का बरं लागत नाही किंवा ठीक आहे लेट लागत आहे, पण एक असा इश्यू असा आहे की रेशो वाढ जो आहे या कारणामुळे समजून घ्या डिले होऊ शकते, हे लक्षात ठेवायचं. कारण की असं पण म्हणू शकतो आपण की त्या ठिकाणी जे व्यक्तीचं समजून घ्या मागणीपत्र गेलं किंवा त्याला काय म्हणतो आपण निवेदन गेलेलं असेल किंवा काही असेल, असं होऊ शकते. आता आपल्याला मला माहिती नाही म्हणजे आपण काय एमपीएससीचे हे लोक नाही. आता कोर्ट केस संदर्भात मला वाटत नाही ते इश्यू वगैरे काही, एक एजचा होता, आपण बघितला 40च्या वर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर त्यांना अलाउ केलं, तर त्याचं मला वाटत नाही की याच्यावर काही इफेक्ट पडायला पाहिजे. ते एमपीएससी संदर्भातला कोर्टने आदेश दिलाय, काही घेतलेलं नाही. मला हा वाटत नाही जनरली. मला असं वाटत आहे जनरली की रेशो वाढवत देत का, म्हणजे एका जागेसाठी समजून घ्या 15, एका जागेसाठी समजून घ्या 18 घेतात का, असं काहीतरी मला वाटत आहे जनरली. बघूया काय होते. तर आता जोपर्यंत ते येत नाही ते कोणालाच माहिती नाहीये, ठीक आहे. मग कसा एक आदेश समजून गेला असेल कोणाचा, होऊ शकते आदेशमुळे या संदर्भात काहीतरी गोष्टी चालू असेल, मिटिंग चालू असेल, कारण की कट ऑफ तर आतापर्यंत यायला पाहिजे, 5 किंवा 7 तारखेला कट ऑफ यायला पाहिजे होता. डिले होऊ शकते की ते एक रिझन आहे की डिले व्हायचा एकच रिझन आहे. मला वाटत दुसरा कोणता रिझन आहे याच्या संदर्भात, कारण की जर हाय झालं तर बॉस मग 30, 29, 30 यांची मजा आहे. जर समजा हे रेशो वाढ झाला तर यात 29-30 वाल्याची मजा लक्षात ठेवायचा. म्हणजे जो माझा अनुभव तुम्हाला सांगतो, मला वाटतं की यांची मजा आहे, बाकी तर सर्व सेफच आहे. मला मग नंतर समोर बघू. आता हे एक रेशो वाढ होऊ शकते, चान्सेस आहे असं काहीतरी मला वाटत आहे डोक्यामध्ये, किंवा तेच त्या संदर्भात ऑफिशियल बोलणं चांगलं नाही, पण बघू. प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आहे आपल्याकडून, तर कर्मचाऱ्यांनी मेल टाकलेले आहे, ट्विट केलेले आहे, मंत्र्यांना भेटले आहेत. आय होप की तुमच्या मागण्या पूर्ण करतील एमपीएससी आयोग. त्यामुळे होऊ शकते. आता मला माहिती नाही आहे संदर्भातलं काय आहे तर, आणि असं काहीतरी आहे. 1-20 पण पाठवलं होतं काही लोकांनी. आता हे असेल तर ठीक, आणि मी तर म्हणतो डिले झाला चालते, नाही डिले झाला चालते, काय प्रॉब्लेम नाहीये. पण जर रेशो वाढ असेल तर डिले व्हायला प्रॉब्लेम नाही, मला तरी असं वाटते, ठीक आहे. हा पहिला मुद्दा, ठीक आहे, समजलं सर्वांना. आपण काय म्हटलं की रिझल्ट कधी लागेल, तुम्हाला मी म्हटलं की या ठिकाणी जो रेशो वाढ संदर्भातला इश्यू राहू शकतो, करायचा की नाही, होते की नाही, नंतरची गोष्ट होते नाही, काहीतरी होऊ शकते की काही मोठा ऑर्डर गेला असेल किंवा काही असेल की बाबा नाही रेशो असं काही झालं पाहिजे. तर मला एक वाटत आहे, स्ट्रॉंग फिलिंग ते वाटत आहे, ठीक आहे. सगळं परीक्षा कधी येते लक्षात ठेवायचा, परीक्षा 100% जूनमध्ये, 100% नाही म्हणतो मला मी, 99.99% किंवा 99% एक बघून घ्या याच्यामध्ये. एक्झाम जे आहे कधी ते तुम्हाला सांगतो तुम्ही आता सर्वांना, एक ऑफिशियली पण म्हणू शकतो आपण त्याला, ऑफिशियली नाही ते चांगलं नाही, माझ्यावर केस टाकतील नाही तर. एक्झाम कधी होईल लक्षात ठेवा. एक्झाम बघा मी तुम्हाला डेट सांगू शकतो जवळपास, एकतर जवळपास 9 तारीख एक चांगली आहे, ठीक आहे. 2 ला होऊ शकते, चान्सेस कमी आहे, पण 9 जून असेल, त्यानंतर 23 जून असेल, असं काहीतरी मला वाटते चान्सेस आहे जवळपास, हे लक्षात ठेवा. मला हे जवळपास हे खूप जास्त दाट वाटत आहे 9 तारीख, ठीक आहे. समजून आले का काय म्हणताय मी, की 9 जूनला तुमची एक्झाम राहू शकते, 23 जूनला. हे फक्त प्रेडिक्शन आहे, डोक्यात ठेवा. नाही हे फोन करतात की सर 9 जूनलाच आहे का, हेच आहे का, तुम्हाला सांगत आहे प्रेडिक्शन आहे. आणि तुम्हाला मी सांगतो मला माझे मत मांडायचा अधिकार आहे, मी माझे मत मांडत आहे फक्त. ते जनरली मी असं बघत आहे दीड महिन्यापासून की ते प्रत्येकाला पटत आहे. हे मला म्हणजे एक शॉकिंग आहे की ते तलाठीचे विद्यार्थी असतील, प्राधिकरणाचे विद्यार्थी असतील, डिपार्टमेंटचे विद्यार्थी, सर्वांना पटत आहे मत. ती माझे फक्त मत मांडत आहे, प्रेडिक्शन मांडत आहे, असं होऊ शकते.
असं होणार का ते मला माहिती नाही. फक्त एक 9 जून डोक्यात ठेवा आणि एक डोक्यात ठेवा की 2 तारीख किंवा जून महिन्यात डोक्यात ठेवून अभ्यास करा. कारण की का बरं, आता मार्च, मी तुम्हाला मी मागे म्हटलं होतं की 31च्या आधी आन्सर की येईल तर चान्सेस आहे. म्हटलं होतं 31च्या आधी आन्सर की आले, पण तुम्हाला बोलतो 10 फेब्रुवारीच्या आधी रिझल्ट लागला तर फिक्स मार्च मध्ये. आजची 12 तारीख आहे, मला वाटत नाही आज काय ते आन्सर रिझल्ट लावतील म्हणून. आणि जर समजा रिझल्ट एक एक्झाम्पल समजून घ्या की फेब्रुवारीचं समजून घ्या 14 फेब्रुवारी पर्यंत समजून घ्या रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट आल्यानंतर लिंक ओपन करायला लागते तुम्हाला फॉर्म भरायला, त्याला 15 दिवस लागतात. समजून घ्या 14 फेब्रुवारी पासून 15 दिवस पकडला आपण, ते समजून घ्या पुरा फेब्रुवारी महिना चालला गेला. आणि तेव्हा लिंक ओपन होते का ते पण इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे आपण जेव्हा बघतो की समजा रिझल्ट या तारखेला लागला, समजा एक एक्झाम्पल तुम्हाला असं येऊ शकते की तुमचा जो राग आहे, असं होऊ शकते की डिपार्टमेंट पीएसचा जो राग आहे तो ते 14 फेब्रुवारीला तुमच्यासोबत प्रेम व्यक्त करून करतील असं होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे की जे पण डिपार्टमेंटचे जे एवढे चिडून आहे बिचारे, त्यांना असं होऊ शकतं की खूप चांगला गिफ्ट मिळेल 14 तारखेला. म्हणजे मला असं वाटत आहे, तुम्हाला काही डेट सांगत आहे, या गोष्टी कन्फर्म होऊ शकतात, नाही ते तुम्हाला हवे असं समजून घ्या, हवेत गोळीबार असं समजून घ्या काहीतरी. ठीक आहे, पण मला असं वाटते की जर समजा 14 तारखेला आला तर जो आपला राग आहे डिपार्टमेंटचा की नाही एमपीसी आमच्यासोबत अशीच वागते, एमपीसीचा आमची वाट लावासाठी जनरली आहे बाबा, तर त्यासाठी 14 फेब्रुवारीला तुमचा रिझल्ट ते लावतील. 14 फेब्रुवारीच्या आधी रिझल्ट लावू शकतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जर समजा या तारखे रिझल्ट लागला तर लिंकला वेळ लागते, समजून घ्या 15-20 दिवस तुम्हाला लिंक देतील ते. आता अशा गोष्टी लक्षात ठेवा. आता समजून घ्या याच्यामध्ये आचारसंहिता समोर येणार आहे, आचारसंहिता तुमची लागणार आहे मार्च मध्ये. तर बघा मार्च मध्ये जे पॉसिबिलिटी होती एक्झाम व्हायची ते संपली पूर्ण, लक्षात ठेवा संपली. म्हणजे मार्च मध्ये तुमची एक्झाम राहणार नाही. एप्रिल मध्ये तुमच्या ड्युट्या आहे हे ते विचार करत नाही हे लोक, पण जवळपास नाहीच राहणार, लक्षात ठेवायचं. कारण की राज्यसेवेची एक्झाम आहे, राज्यसेवा 28 एप्रिलला आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर मे मध्ये रिझल्ट राहतील. तर होऊ शकते एक एंडिंगला काहीतरी, असं काहीतरी एंडिंगला काहीतरी, किंवा तुम्हाला मी जून सांगितलंय, तुम्हाला डेट वगैरे होऊ शकते की त्या ठिकाणी बरोबर मला वाटते आमची 18ला यांची एक्झाम आहे. बघा तुम्हाला सांगतो मी, 18ला काहीतरी एक्झाम आहे, 9/7/16 18 मला वाटतं याच्यामध्ये तारीख येणार राहतील, तारीख येणार राहतील 23 जून. एक मिनिट मला बघू द्या, तारीख बघू द्या मला, म्हणजे त्यानुसार मला सांगता येईल क्लिअर, नाही तर ते फालतू नाही का हे येऊन जाईल पूर्ण. मार्च एप्रिल मे जून 16ला आहे ना, 9 आणि 40 आहे, 9लाच म्हणू शकतो, 9लाच. ठीक आहे, मंडे, ठीक आहे, तोच आहे, तेच आहे. सूत्रों के हवालों से खबर. ठीक आहे, तर असं म्हणू शकतो आपण जवळपास की हा हेच राहील, जवळपास 2/9 असं काहीतरी राहील. कारण की 16ला यांची एक्झाम आहे, 16 जूनला एक्झाम फिक्स आहे कंबाईनची. याची आडी याची ते येईल लवकरच, आता 4-5 दिवसाची आडी येऊन जाईल. ठीक आहे, तर 16 जूनला कंबाईनची आहे, तर याच्या आधी राहील किंवा नंतर असं काहीतरी आहे नियोजन, राहू शकते. ठीक आहे, क्लिअर आहे समजलं सर्वांना. तर बघा तुम्हाला सांगत आहे की शांतता आहे. शांतता म्हणजे काय, एक तर चिलबिचल चालू आहे. जो व्यक्ती खूप जणी मला असं म्हटलं, पर्सनली मला फोन केला किंवा ते सांगतात पण सर्वांना की सर तुम्ही काहीतरी बोला, आम्ही अभ्यास तरी करू, तुम्ही काहीतरी बोला, आम्ही आमचा अभ्यास तरी करू. तर त्यांना म्हटलं की मला इच्छाच होती, म्हटलं की झालं यार खूप बोललेलो, ते बिचारे बोलून देतील, मी नेहमी हा विशाल नागपूर काय टाइम नाही, काही कामधंदे नाही, बिचारा चालू करून देते आपलं काहीतरी. मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सर्वांनी शांत राहा. तुम्हाला काय म्हटलं मी, काहीतरी 14 फेब्रुवारी तुम्हाला देऊ शकतात, आणि जरी समजा आला नाही आला तुम्हाला मी सांगितलंय आपला अभ्यास चालू ठेवा. कारण कसं टाइम लिमिट आपल्याला भेटलेली आहे, समजून घ्या जून एक्झाम जवळपास काहीतरी राहू शकते जून मध्ये. आणि तुम्हाला म्हटलं 1% आपण फक्त मार्क्ससाठी ठेवू शकतो, कारण की एमपीएससी जर तुम्हाला वाटलं की तुमची वाट लावायचीच आहे बॉस, तर ते मार्च मध्ये एक्झाम घेऊ शकतात, फटाफट फास्ट मध्ये घेऊ शकतात, प्रॉब्लेम नाहीये. पण तो 1% आहे. आधी तुम्हाला मी सांगितलं होतं की मार्च मध्ये होईल मॅक्झिमम %. जून मध्ये तुम्हाला मी तारीख पण तेव्हा सांगितली होती, मला वाटते 1-1.5 महिन्या पहिलेच तारीख सांगितली होती, 23 तारीख तुम्हाला सांगितली होती तेव्हा, आहे ना काहीतरी. तर जे काही असेल आता बघू काय होते. तर आणि तुम्हाला म्हटलं मी की एक्झाम कधी होईल, तर जवळपास मला असं वाटते की जून महिन्यामध्ये मॅक्झिमम चान्सेस आहे
नियर अबाउट 99%. मी 1% अजून पण मार्क्सला ठेवत आहे, कारण की जर समजा त्यांना असं वाटलं की नाही बाबा डिपार्टमेंटचे खूप हुशार लोक आहे, अभ्यासू लोक आहे, ते कसेही अभ्यास करतात, एवढे भयंकर अभ्यास करतात तर पेपर देऊ शकतातच, तर होऊ शकते असं काही नाही. 1% ठेवणं काही असं काही वाईट नाहीये, कारण की लोकशाही सर्व बहुमत भेटणार नाही. ठीक आहे, तर जून मध्ये लक्षात ठेवायचं 99% चान्सेस आहे. तर जून डोक्यात ठेवून अभ्यास करा, किंवा मी नेहमी सांगतो 2 महिने डोक्यात अभ्यास करा, 2 महिने डोक्यात ठेवा फक्त, कारण जास्त मला हे आचारसंहिता आहे म्हणून ठीक आहे, आता ते जून होऊन तो एक्झाम होतीच नाही, मार्च किंवा एप्रिल फायनल तुमची एक्झाम होती. आचारसंहितेमध्ये तुम्ही वाचले समजून घ्या. पण आता आचारसंहितेमध्ये तुम्हाला ड्युट्या पण तसेच असतात ना, म्हणजे असं नाही की तुम्ही खाली पिली लोक की तुमचे नाही बाबा मस्त आता काही निवडणुका काही नाहीये. तर एमपीएससीने सुद्धा रिझल्ट लवकर लावला पाहिजे, लवकरात लवकर. तुम्हाला मी सांगितलं, डेट सांगितलं तुम्हाला काहीतरी. आणि ज्या गोष्टी आपण जे बघत आहे की रिझल्ट कधी लागेल, तर तुम्हाला म्हटलं कारण काय राहू शकते, तुम्हाला म्हटलं हे कारण राहू शकते. ठीक आहे, चान्सेस आहे. आणि काही गोष्टी विद्यार्थ्यांनीच केल्या बिचाऱ्यांनी. ठीक आहे, विद्यार्थ्यांना मानावं लागेल, हॅट्स ऑफ तुम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने लढले रेशोवारसाठी, प्राऊड वाटत आहे मला की आपले जे विद्यार्थी आहे, एक चला त्यांनी स्टँड तरी घेतला. कारण की बिचारे असं आहे की ग्रुप बनवून पण ते स्टँड घेत नाही, तर एक चांगलं आहे की तुम्ही स्टँड घेतला रेशोवारसाठी. ठीक आहे, तर हे एक रिझन राहू शकते. याच्यासाठी काही कट ऑफ त्याच्यावर डिपेंड आहे ना, कट ऑफ का बरं नाही आला आतापर्यंत विचार करा थोडासा. 5 तारखेला 7 तारखेपर्यंत फिक्स होता कट ऑफ येणं, हे लक्षात ठेवा. काही प्रोसिजर असते. आता याचा का बरं नाही आला कट ऑफ, तर एकच रिझन जवळपास मला वाटत आहे, ते केसचं मला वाटत नाही तेवढा इश्यू असेल. एक रिझन आहे, होऊ शकते त्याच्यामुळे. आणि बा डिले 2-3 दिवस होते, जास्त दिवस डिले नाही. मला वाटतं की 1-2 दिवसात रिझल्ट येईल तुमचा. आज आला तर चांगलाच होऊ शकते, आता येऊन येईल बोलता बोलता, पण त्याला टाइम पण मला वाटते आता काही एवढा येणार पण नाही. पण आय होप की कट ऑफ लवकर आला पाहिजे. रिझन काय की तुमच्या प्लॅनिंग आहेत ना, सुट्ट्या घेऊ की नाही, कसा अभ्यास करू, काय करू, कोणत्या एक्झाम करू, निवडणुका आहे, सुट्ट्या घ्यायच्या की नाही, निवडणुकीत सुट्ट्या भेटत नाही. तर मला असं वाटतं की एमपीएससी लवकरात लवकर रिझल्ट लावावा, आणि बिचारे हे जे आपले कर्मचारी आहे त्याची प्लॅनिंग चांगली होऊ द्या, चांगले अधिकारी भेटू द्या. ठीक आहे. आणि सेकंड काय म्हटलं, मार्च की जून, जून 99% 90% म्हणू शकतो आपण. हे 1% मी तुला चान्स देतो, कारण की जर त्यांना खूपच तुझ्यासोबत व्हॅलेंटाईन करायचा राहिला तर तुमच्यासोबत मार्च मध्ये ते एक्झाम ठेवून देतील. म्हणजे कसं एक्झाम मोकळे तुम्ही, नाही का. तर असं होऊ शकते, चान्सेस आहे जवळपास. पण मी तुम्हाला काही गोष्टी इंडायरेक्टली सांगितल्या. समझदार को इशारा काफी है. ठीक आहे, समझदार को इशारा काफी है, तुम्हाला मी सांगितलंय. तुम्हाला ते थोडंसं एक करतो, हे काही लक्षात ठेवा एक्झाम संदर्भात. ठीक आहे, आणि हे एक समजून घ्या, आणि हे एक समजून घ्या. बाकी काही नाही सांगायचं मला, जास्त बोलणं चांगलं नाही. क्लिअर, समजलं. आणि चांगल्याने अभ्यास करा. तुम्हाला पुन्हा एकदा म्हणत आहे की जेव्हा संपूर्ण जग झोपलं असते तेव्हा आपण अभ्यास केलेला कामात येतो, हे लक्षात ठेवायचं. शांततेच्या काळामध्ये, शांत काळ म्हणजे कोणी आता थोडंसं हे चालू आहे म्हटलं तर शांततेच्या काळ आहे, याच्यात जो अभ्यास केला तो अधिकारी बनतो 100%, असं आहे हिस्ट्री एमपीएससीची. ठीक आहे, तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.